तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना 2 दिवसापूर्वी एक फोन कॉल आला, ज्यामध्ये संबंधित इसमानं आपण बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड असल्याचं सांगत अश्लील शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी देखील दिलेली आहे. आपल्यासोबत प्रशांत आंबे आहेत. बोलूया नेमकं काय घडले, काय सांगाल, कुणाचा तो फोन होता आणि काय त्यांचं नेमकं म्हणणं? मला काल 12:51 म्हणजे मध्यरात्री ज्यावेळेला फोन आला त्यावेळेला त्यांनी मी आमदार संजय गायकवाड असल्याचं सांगितलं. त्यांचा फोन आम्ही जे पुस्तक गोविंद पानसरे यांचं शिवाजी कोण होता या नावाचं जे संपूर्ण देशभर नाममात्र किमतीमध्ये वितरित करतोय त्यासंबंधी त्यांचा कॉल होता. त्यांचं म्हणणं असं होतं की हे पुस्तकाचं जे शीर्षक आहे शिवाजी कोण होता हे एकेरी आहे. मी त्यांना बराच वेळ जवळजवळ आम्ही 9 मिनटं फोन कॉलवर बोललो. तर त्यांना मी हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की शिवाजी महाराजांच्या नावातलं जे जी आहे हे आदरार्थीच आहे आणि हा एकेरी उल्लेख नाही आहे. तरी ते ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते. त्यांनी 9 मिनटामध्ये ते फक्त मला अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करीत होते. त्याच्यानंतर ते मला जीवे मारण्याची धमकी देत होते. मी त्यांना बरीच विनंती करण्याचा प्रयत्न केला की तुम्ही चर्चा करा, अगोदर हे पुस्तक वाचा, तुम्ही पुस्तक वाचल्यानंतर तुमचा गैरसमज दूर होईल. पण ते फक्त त्यांना वाचण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता. त्यांना फक्त शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देण्यातच इंटरेस्ट होता असं मला वाटतंय. खरं तर पानसरेंचा देखील उल्लेख त्यांनी या सगळ्या ऑडिओ क्लिपमध्ये केलेला आहे. तो देखील खरं तर संशयास्पद आहे किंवा एकूणच आपत्तीजनक तो सगळा उल्लेख गोविंद पानसरेंचा देखील दिसतो. हां, त्यांचं हे पुस्तकाचं शीर्षक बदलण्यासाठी ज्या वेळेला त्यांनी प्रस्ताव ठेवला त्यावेळेला त्यांना मी हे सांगितलं की हे पुस्तक माझं नसून मी या पुस्तकाचा फक्त प्रकाशक आहे. हे पुस्तक हे गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं आहे आणि हे पुस्तक आज आलेलं नाही आहे. 1988ला याची पहिली आवृत्ती निघाली आणि तेव्हापासून आज तागायत त्या पुस्तकाच्या हजारो आवृत्त्या निघालेल्या आहेत. आणि जो काही वाद आहे ह्या पुस्तकाच्या शीर्षकासंबंधी तो झालेला आहे. लेखकाने अनेक वेळेला हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यामुळं तो वाद आता सध्या शिल्लक राहिलेला नाही आहे. पण त्यांचा पुस्तकाच्या वाचनाशी काहीही संबंध नसल्यामुळे 1988ला निघालेलं पुस्तक आज 2026ला त्यांना पहिल्यांदा निदर्शनास आलं आहे. आणि त्यांना ज्यावेळेला मी हे सांगितलं की हे पानसरेंचं पुस्तक आहे त्यावेळेला त्यांनी पानसरेंना त्या हरामखोराला हे कळत नाही का अशा पद्धतीची भाषा वापरली. मलासुद्धा ते असं म्हणले की पानसरेचं काय झालं हे तुला माहीत नाही का, आणि तुला जर बदलण्याचा अधिकार नसेल ह्या पुस्तकाचं शीर्षक तर ते बदलण्यासाठी तू पानसरे जिकडे गेला तिथं वर जा. अशा पद्धतीची म्हणजे महाराष्ट्राची अशी संस्कृती आहे की आपण किमान मेलेल्या माणसाबद्दल काही वाईट साईट बोलत नाही. पण त्या गोष्टीलासुद्धा ते धजावत नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल देखील आक्षेपार्ह वक्तव्य या सगळ्या संभाषणामध्ये दिसत आहे. होय, सुरुवातीला त्यांनी शिवाजी महाराजांचा तुम्ही अनादर करताय, शिवाजी असं एकेरी बोलवताय अशा पद्धतींची भाषा होती. पण कदाचित रात्री 12:51 वाजता ते दारू पिऊन असल्यामुळे त्यांना त्याचं भान राहिलं नाही. बोलता बोलता चर्चेदरम्यान ते मला म्हणले की शिवाजी महाराज तुझ्या मायचा नवरा होता. म्हणजे ज्या राजांचा अनादर करण्याचा आव आणून तुम्ही फोन करताय त्याच राजांचा तुम्ही अपमान करताय. म्हणजे तुमचा ढोंगीपणा तुम्ही केलेल्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये सुद्धा तुम्हाला लपवता येत नाही हे यावरून सिद्ध होतं. खरं तर हा फोन संजय गायकवाड यांचाच होता का, त्याची खात्री तुम्ही केलेली आहे का की अन्य कोणी नावानं केला होता, काय नाही? आमची जेवढी कुवत आहे त्याच्यावरून आम्ही थोडी माहिती घेतली असता हा कॉल संजय गायकवाड यांनीच केला असं आम्हाला निदर्शनास आलेलं आहे. कारण की ट्रू कॉलरवर संजय गायकवाडच दिसतंय. दुसरा विषय, त्यांनी 3 ते 4 वेळेला मी आमदार संजय गायकवाड असल्याचं सांगितलेलं आहे. तिसरा विषय असा की त्यांची जी भाषा आहे एकूणच त्याच्यावरून सुद्धा लक्षात येते, त्यांच्या आवाजावरून पण लक्षात येतोय की हा संजय गायकवाड यांचाच आवाज आहे. तसेच कॉल रेकॉर्डिंगच्या दरम्यान ते ज्या लग्नाचा उल्लेख करतात तर त्या लग्नाला ते उपस्थित असल्याचे फोटो आमच्याकडे उपलब्ध आहेत. या सगळ्यांवरून असं लक्षात येतं की ते संजय गायकवाडच आहेत.
जर हे संजय गायकवाड असतील तर एखाद्या लोकप्रतिनिधीनं अशा पद्धतीची भाषा करणं कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं आणि काय तुमची मागणी असणार आहे? मला या गोष्टीवर आत्तासुद्धा विश्वास बसत नाही की एखादा आमदार जो सलग 3 वेळा निवडून आला आहे तो एवढ्या घाणेरड्या मानसिकतेचा असेल याच्यावर मला विश्वास बसत नाही आहे. मी स्वतः राजेंद्रनगर झोपडपट्टीमध्ये राहतो आहे, पण आता हा ऑडिओ ज्या वेळेला वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचवतो आहे त्यावेळेला आमच्या राजेंद्रनगर झोपडपट्टीमधल्या लोकांच्यासुद्धा अशा प्रतिक्रिया आहेत की एवढी घाण भाषा आपल्या झोपडपट्टीतसुद्धा वापरली जात नाही, म्हणजे हा काय विकृतीचा माणूस असेल. त्यामुळं हे धमक्यांची आम्हाला सवय आहे. आम्ही कुठल्याही धमक्यांना घाबरत नाही. मी 2012पासून हे पुस्तक पोहोचवण्याचं काम करतो आहे. अनेक धमक्या मला आलेल्या आहेत, पण हे लोकप्रतिनिधी असल्यामुळे ह्यांची जास्त जबाबदारी आहे लोकांबरोबर चांगल्या पद्धतीनं बोलण्याची. आणि एखादा लोकप्रतिनिधी एवढ्या नीच प्रवृत्तीचा कसा काय असू शकतो आहे त्याच्यामुळंच आम्ही आज या लोकप्रतिनिधीवर, या आमदारावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करतो आहे. एकूणच कारवाई होईल काही असं वाटते का? एकूणच राज्यातली आता ही सगळी एकूण परिस्थिती बघता काय वाटते तुम्हाला? कारवाईची काय कितपत तुम्हाला अपेक्षा? 2015ला गोविंद पानसरे यांचा खून झाला. आपण सध्या 21व्या शतकामध्ये जगतोय. 21व्या शतकामध्ये दिवसाढवळ्या एका माणसाचा खून होतोय आणि त्याचे मारेकरी अजूनसुद्धा सापडत नाहीत. यावरून आपल्याला माहिती आहे आणि सध्या त्या विचारधारेच्या लोकांचंच राज्य आहे. त्यामुळं त्यांच्यावर कारवाई होईल का, त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल का, गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर कडक कारवाई होईल या सगळ्यांबद्दल शंका आहे. पण आम्ही चळवळीच्या माध्यमातून जेवढा जास्तीत जास्त प्रयत्न करता येईल तेवढा करू आणि महाराष्ट्रातील लाखो करोडो लोक आमच्या बरोबर आहेत, आमच्या सोबत आहेत. जरी कायदेशीर आम्हाला खूप काही यश मिळालं नाही तर रस्त्यावरची लढाई आम्ही लढत राहू. तर पाहिलं आपण हे होते प्रशांत आंबी. खरं तर जो काही फोन कॉल आला तो आमदार संजय गायकवाड यांचाच होता असा दावा प्रशांत आंबी यांनी केलेला आहे आणि या संदर्भात आज कायदेशीर कारवाई करणार आहोत, गुन्हा दाखल करणार आहोत. न्याय मिळेल की नाही माहीत नाही, मात्र या संदर्भात रस्त्यावरची लढाई मात्र नक्की उभा करू अशा पद्धतीचा निर्धार देखील या निमित्तानं प्रशांत आंबी यांनी व्यक्त केला आहे. भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.